नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण करत आहोत. या ग्रंथातील प्रमुख विषय, सिद्धांत, तत्व आपण समजावून घेत आहोत. या ग्रंथामध्ये सम्यक संबुद्धाने जे ज्ञान दिले आहे ते ज्ञान आपण समजावून घेत आहोत. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये प्रथम खंड यामध्ये भाग 7 बुद्धाने कोणत्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण तथागत सम्यक संबुद्ध म्हणतो त्यावेळी अर्थ अगदी स्पष्ट आहे की सम्यक संबुद्ध ज्या व्यक्तीने सर्वोच्च ज्ञान प्राप्त केला आहे, तथागत जो वास्तविक बाबींचा वास्तविकतेवर अभ्यास करत वास्तविकतेचा अनुभव घेऊन ज्याने ज्ञान प्राप्त केलं आहे, सम्यक ज्याने शुद्ध ज्ञान प्राप्त केलं आहे, जे स्वतःच्या अनुभवाचं आहे, ज्याने दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त केलं आहे आणि अखिल मनुष्याला दुःखमुक्त करण्याकरिता त्याच्याकडे ज्ञान आहे, मार्ग आहे. त्याचप्रमाणे जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांनी स्वतःची संपूर्ण दुःख दूर केलीत आणि आता सुख प्राप्तीचा मार्ग जे अनुभवावर आधारित वास्तविकतेवर आधारित शिकवतात ते सम्यक संबुद्ध. आजच्या या भागामध्ये आपण पाहतोय की बुद्धाने कोणत्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत, कोणत्या गोष्टी त्यांनी ॲक्सेप्ट केल्या नाहीत. तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी त्या आहेत. आजपासून 2500 वर्षापूर्वी आणि आजही लोक त्या गोष्टींना स्वीकारतात आणि त्यांच्या मते त्यांना विचार स्वातंत्र्य आहे की त्यांनी काय स्वीकारावं आणि काय नाकारावं. आज आपण इथे सम्यक संबुद्ध जे रिसर्च सायंटिस्ट होते, संशोधक होते, ज्यांनी स्वतःचं मन आणि शरीर यावर अभ्यास करून मनाच्या संपूर्ण अवस्थेला त्यांनी जाणलं, मनाच्या बाहेरील अवस्थेला सुद्धा त्यांनी जाणलं आहे. तर एक व्यक्ती स्वअनुभवातून हे सांगतो आहे. आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी प्राप्त करण्यापूर्वी जवळपास 6 वर्ष कठोर तपश्चर्यासुद्धा केली होती. असा खूप मोठा प्रगाढ अनुभव त्यांचा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सर्व शंका अणुत्तरो हा जो गुण आहे सम्यक संबुद्धाचा की ज्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, तर ते सांगतात की मी ईश्वर आणि आत्मा ह्या गोष्टींना स्वीकारत नाही. त्याचं काय कारण असावं? केवळ नाकारणे हा त्यामागील उद्देश नाही आहे. तर ते का नाकारण्यात आलं? की मनुष्याच्या सुख आणि दुःखासाठी या ईश्वर आणि आत्मा यांचा काय रोल आहे, काय संबंध आहे? एखाद्या व्यक्तीला दुःखमुक्त व्हायचं आहे तर त्याला त्याचे मानसिक विकार दूर करणे फार गरजेचे आहे. जोपर्यंत तो त्याचे स्वतःचे आणि स्वतः मानसिक विकार दूर करत नाहीत. हे जे मानसिक विकार आहेत काय आहेत? लोभ, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, वासना, तृष्णा, हे मानसिक विकृती, हे दुर्गुण तो जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत तो दुःख मुक्त होऊ शकत नाही, सुखी होऊ शकत नाही, सुखाचं, समाधानाचं, आनंदी जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे बुद्ध म्हणतात की हे त्याला स्वतः करावं लागेल. भलेही कोणी व्यक्ती त्याला मार्गदर्शन करेल. बुद्ध मार्गदाता आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत. अख्खा तारो तथागता, ते मार्ग आख्यात करतात, सांगतात, शिकवतात, परंतु कार्य तर तुम्हालाच करावं लागेल. म्हणून बुद्धाने ईश्वर आणि आत्मा हे नाकारण्यामागची ही कारणं आहेत. जगात ईश्वर आणि आत्मा मानणारे खूप लोक आहेत. या शरीरामध्ये एक वेगळी आत्मा आहे
आणि त्या आत्म्याचा मोक्ष करावा लागतो. मोक्ष प्राप्तीकरता, स्वर्ग प्राप्तीकरता अनेक विधी, कर्मकांड, यज्ञयाग करावे लागतात असा त्यांचा समज आहे. 2500 वर्षापूर्वीसुद्धा होता, आजही अनेक लोक करतात. बुद्ध म्हणतात की तुमचं दुःख दूर करण्यासाठी याचा उपयोग नाही आहे. तुम्हाला वरवरून तुमच्या समाधानाकरता काही विधी तुम्ही जे करता ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला आनंद किंवा समाधान देणार आहे. परंतु तुम्ही दुःखी का होता? तुमच्या दुःखाची बीजं, तुमच्या दुःखाची कर्म कुठे आहेत? तुमच्या दुःखाची निर्मिती कुठे आहे? तर ती तुमच्या मनामध्ये आहे आणि ती जी वाईट दुर्गुण आहेत, वाईट विकृती आहेत, दोष आहेत, त्यामुळे होते. आणि ते दूर करण्यासाठी तुम्हाला कोणताही विधी ते दूर करू शकत. त्यासाठी तुम्हाला शील सदाचाराचं पालन करणे, मनाला एकाग्र करणे आणि मनाला शुद्ध करणे हाच अभ्यास करावा लागेल, योग्य पद्धतीने करावा लागेल. आणि तथागत बुद्ध केवळ आणि केवळ मनुष्य प्राणी हा सुखी कसा होईल, तो दुःखमुक्त कसा होईल हा मार्ग शिकवतात. नैतिकतेचा मार्ग शिकवतात. वर्तमान काळामध्ये तुम्ही सुखी कसे होऊ शकाल, वास्तविकता तुम्ही कशी पाहू शकाल हे ते शिकवतात. त्याचप्रमाणे बुद्ध जे वेद आहेत किंवा जे शास्त्र आहेत ते शास्त्रावरील विश्वास हे सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही. त्याचं कारण काय की कोणत्याही पुस्तकामध्ये किती ज्ञान आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही ते ज्ञान किती प्रमाणात समजून घेता आणि आचरणात आणता. खूप ज्ञान असेल परंतु ते ज्ञान तुम्हाला समजतच नसेल, तुमच्या बोलीभाषेमध्येच नसेल, तुम्हाला ते कळतच नसेल योग्य आहे का अयोग्य आहे, आणि समजा समजलं तर त्याप्रमाणे आचरण होत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? किंवा जे ज्ञान आहे ते जे केवळ ज्ञान काल्पनिकतेवर आधारित आहे, तुम्ही ते ज्ञान चॅलेंज करू शकत नाही, ते प्रश्न विचारू शकत नाही, त्या शंका कुशंका दूर करू शकत नाही. कोणी व्यक्ती सांगतो किंवा कोण्या पुस्तकात आहे म्हणून ते ॲज इट इज जसं आहे तसं स्वीकारावं, तर तिथं तर तुम्हाला बुद्धीची स्वतंत्रता नाही आहे, तुम्हाला मानसिक स्वतंत्रता नाही आहे, तुम्ही मानसिकरित्या गुलाम झालेले आहात. मग अशा बाबतीमध्ये बुद्धाचा हा क्रांतिकारी आणि स्वतंत्र निर्णय आहे की तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुम्ही त्यावर चिंतन मनन केलं पाहिजे, तुम्ही स्वतःहून निर्णय घेता आला पाहिजे. केवळ पुस्तकामध्ये आहे म्हणून ते स्वीकारणे हे योग्य नाही आहे आणि हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. मित्रांनो, बुद्ध पूर्णतः मानसिक स्वतंत्रता प्रदान करतात, विचारांची स्वतंत्रता प्रदान करतात की जे काही आहे ते तुम्हाला स्वतः स्वीकारायचं आहे, स्वतःच्या बुद्धीवर घासून पाहायचं आहे, कसोटीवर घासून पाहायचं आहे. आणि सर्वात मोठी कसोटी ही आहे की काय मनुष्य प्राण्याच्या, अखिल मनुष्य प्राण्याच्या सुखाशी आणि दुःखाशी त्याचा संबंध आहे, काय ते मनुष्याचं दुःख दूर करू इच्छितात आणि काय ते सुखप्राप्तीचा मार्ग दाखवतात. आणखी महत्त्वाचा बाब जी बुद्धाने स्वीकारली नाही ती म्हणजे ही मनुष्य प्राण्याला, या प्राण्यांना देवाने उत्पन्न केलं, कोणातरी ब्रह्माच्या शरीरातून हे उत्पन्न झालेत आणि आता यांना देव किंवा तो ब्रह्मा जो आहे तोच नियंत्रित करतो आणि तो करेल तेच होईल, जन्मांतरांमध्ये तेच होईल, आत्मा पुन्हा 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 जन्म घेईल, पुनर्जन्म होईल आणि हे सर्व जे कार्य आहे ती जी दैवी शक्ती आहे तेच करेल, हे त्यांनी स्वीकारलं नाही. बुद्ध म्हणतात जर असं असेल तर मग तुमचं जगून काय उपयोग आहे? जर सर्व पूर्व नियोजित असेल, जर झाडाचं पानही त्या दैवी शक्तीच्या इच्छेनुसार हालू शकत नसेल तर मग तुमचं स्वतंत्र अस्तित्व काय? आणि जर असं असेल तर मग तुम्ही सुखी होत आहात किंवा दुःखी होतात सर्व त्याच्याच हातामध्ये. मग तुम्ही आज वर्तमान काळामध्ये तुम्ही काय कर्म करायचे, तुम्ही काय मेहनत करायची, तुम्ही काय प्रयत्न करायचा, याला काही अर्थच राहणार नाही. म्हणून वास्तविकता काय आहे? जर काही प्रयत्न केल्याशिवाय जर प्राप्त होऊ शकत नसेल तर मात्र मग त्याला काही एक अर्थ राहणार नाही. म्हणून नैतिकता, सदाचार, प्रामाणिकता असली पाहिजे. तुम्ही एक मनुष्य प्राणी आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर तुमचा जन्म,
तुमची सुख आणि दुःख हे सिद्ध झाले पाहिजेत, वास्तविकतेवर ते सिद्ध झाले पाहिजे. एकाच नाही तर सर्व लोकांवर ते समानतेने लागू झाले पाहिजेत, हे त्याची कसोटी आहे. बुद्ध म्हणतात की मी जे तत्त्वज्ञान शोधलं, संशोधन केलं, अभ्यासलं, अनुभवातून शोधलं, अनुभवातून मला ते प्राप्त झालं, ते प्रमुख ज्ञान जे आहे त्याचा ईश्वर आणि आत्मा याच्याशी संबंध नाही, कर्मकांडाशी त्याचा संबंध नाही, आत्म्याच्या पुनर्जन्माशी त्याचा संबंध नाही. म्हणून जे ज्ञान आहे ते वास्तविकतेवर आधारित आहे आणि विज्ञानावर आधारित आहे. आणि याची पूर्ण स्वतंत्रता तुम्हाला आहे. तुम्हाला स्वतःच ठरवायचं आहे की माझी जी सुख आणि दुःख आहे ते मी कशी तात्पुरती दुरुस्त करावी, तात्पुरती समाधान मिळावं किंवा संपूर्णतः समाधान मिळावं, याचा आपण सखोलतेने विचार केला पाहिजे. बुद्ध म्हणतात की मी सांगतो म्हणून सुद्धा तुम्ही स्वीकार करू नका. तुम्ही स्वतः अभ्यासा. शील पालन केल्याने, मनाला एकाग्र केल्याने आणि मन स्वच्छ केल्याने काय फळ प्राप्त होतात, काय सुख प्राप्त होते हे तुम्ही स्वतः अभ्यासलं पाहिजे आणि स्वतःला स्वीकारलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही बुद्धाची संशोधन केलेलं मत आहे. हे आजचा हा भाग तुम्हाला समजला असेल मी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.